मागच्या वर्षी धुळ्याचा एक 32 वर्षाचा आय-टी इंजिनियर मला भेटला आणि त्याने मला सांगितलं, की "देशमुख साहेब, मला माझ्या वडिलांची प्राइज मिळाली नाही." मी थोडा विचार करायला लागलो, असं काय बोलतोय? तर म्हटलं, "माझे वडील रेल्वेमध्ये कामाला होते आणि त्यांनी आमच्या घरामध्ये साधारण आमच्या कुटुंबामध्ये 6 ते 7 फ्लॅट घेतले. पण त्यांची प्राइज केली नाही." तर जनरली हा शब्द आम्ही वापरत असतो, पण तो कस्टमर वापरत होता. म्हटलं, "काय झालं?" म्हटलं, "त्यांचा इन्शुरन्सच नव्हता." तेव्हा म्हटलं, "वडिलांचे पैसे प्राइज मला मिळाले नाही." म्हणून फिजिकल ॲसेट आणि फायनान्शियल ॲसेट ह्या कधी हाताळायच्या, कधी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट वापरायच्या, हे समजण्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत ऐका. तर स्टोरी कंटिन्यू करतो. तर त्या कस्टमरच्या घरी गेल्यानंतर पुढचा टॉपिक असा निघाला, की माझ्या आईची पण प्राइज नाही झाली. मग आईचा इन्शुरन्स, आईच्या नावावर भाडे येत होतं, आईला पेन्शन येत होती. तर म्हटलं, "आईचा 50 लाखाचा इन्शुरन्स करा." 50 लाखाचा इन्शुरन्स झाला नाही, 25 लाखाची प्राइस झाली. इन्शुरन्स कंपनीने 25 लाखाचाच इन्शुरन्स दिला. मग त्याच्या लक्षात आलं, की आपण इन्कम पण दाखवलं पाहिजे. आय-टी-आरमध्ये इन्कम प्रॉपर डिक्लेअर केलं पाहिजे. मग फिजिकल ॲसेट तुम्ही तुमच्या देशामध्ये ₹1,00,000 असेल तर 1 कोटीची प्रॉपर्टी उसने पैसे घेऊन करू शकता. फायनान्शियल ॲसेटमध्ये इन्शुरन्स करताना फायनान्शियल कंडिशननुसार तुमची प्राइस करता येते. फिजिकल आणि फायनान्शियल ॲसेटमध्ये काय येतं? फिजिकलमध्ये लँड येतं, गोल्ड येतं, कार येते, घर येतं. तर वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट ह्या फिजिकल ॲसेटमधल्या आहेत. पण आता काळ बदलला, काळाच्या ओघात लोकं फार घरं घेत नाहीत आणि इन्व्हेस्टमेंट बरेच यंगस्टर आता राहायला सुद्धा भाड्याचं घर वापरतात. म्हणजे स्वतःला घर घेत नाहीत. तर फायनान्शियल ॲसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. मग फायनान्शियल ॲसेटमध्ये म्युच्युअल फंड, मेडिक्लेम, लाईफ इन्शुरन्स हे वेगवेगळ्या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहेत, की जे तुमच्या फॅमिलीला होणारे डॅमेज वाचवतात. याच्यामध्ये इक्विटी येतं, तुमचं डेरिव्हेटिव्ह येतं, फ्युचर ऑप्शन्स वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट येतात. सॉल्टेड डायमंड याच्यामध्ये येतं. त्यामुळे फायनान्शियल ॲसेटमध्ये तुम्हाला बायर्स पटकन मिळतो. फिजिकल ॲसेटमध्ये काय होतं, की तुम्ही एखादं घर विकायला काढलं, तर तुम्हाला समोरचा बायर तुमच्या प्रॉपर्टीची प्राइस ठरवतो. यू कॅनॉट डिसाईड युअर प्रॉपर्टी प्राइस. तुम्ही जर म्हटलं, "हे माझी गाडी 25 लाखाची आहे," तर तुम्हाला तो 15 लाखात मागतो. त्याच्या जिभेला हाड नसतं. पण तुमचा एखादा फ्लॅट तुम्ही जर घेतला आणि तुम्हाला वाटलं, की उद्या पहाटे विकायचं, यू कॅनॉट गेट कस्टमर बिकॉज दॅट फ्लॅट डोंट हॅव प्री डिसाइडेड प्राइस. त्याची प्राइस समोरच्या माणसाच्या हातात आहे. त्यामुळं पहिली फायनान्शियल ॲसेट केली पाहिजे आणि नंतर फिजिकल ॲसेटकडे वळलं पाहिजे. राहण्यासाठी घर तुमचं स्वतःचं नक्की असावं. पण प्रॉपर्टी म्हणून मला फ्लॅट घ्यायचा आहे किंवा मला प्रॉपर्टी म्हणून इन्व्हेस्टमेंट मी फ्लॅट घेतोय, दॅट इज रॉंग कॅल्क्युलेशन. कारण 1 कोटीचा फ्लॅट मोठ्या-मोठ्या शहरामध्ये ₹25,000 इन्कम देतो. पण जर ₹1,00,00,000 तुम्ही इन्व्हेस्टमेंट एखाद्या एस-डब्ल्यू-पी माध्यमानं किंवा सहज ₹50,000 तुम्ही काढू शकता आणि तुमची इन्व्हेस्टमेंट डबल टिबल होते 10 ते 15 वर्षामध्ये. पण हे कस्टमरच्या लक्षात कधी येतं, जर तुमच्यासाठी तुम्हाला प्रॉपर ॲडवाइस करणारा पर्सन तुमच्या संपर्कात असेल, तर ही गोष्ट आपण करू शकता. बरीच लोकं फिजिकली स्ट्रॉंग असतात, पण फायनान्शियली वीक असतात. त्यांच्यात लिक्विडिटी नसते. ती का नसते? तर एकाच सेक्टरला पैसे जातात. त्याच्यामुळे त्यांना लिक्विडिटी राहत नाही. लिक्विडिटी नाही राहिली, कुटुंबामध्ये तडजोड करावी लागते. त्यामुळे तुमच्याकडे पैसा कायम उपलब्ध राहत नाही. तुमच्या गरजेपुरती तुम्हाला लँड किंवा गरजेपुरता फ्लॅट, चांगला फ्लॅट समजू शकतो. पण अनावश्यक प्रॉपर्टीला स्टिक न राहता फायनान्शियल ॲसेटमधून प्रॉपर इन्व्हेस्टमेंट केली तर तुमचं मुलांचं एज्युकेशन, तुमचं मुलांचं लग्न, तुमचे गोल असतील, तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग असेल, हे प्रॉपरपणे आपल्याला करता येतं. म्हणून फिजिकल ॲसेट आणि फायनान्शियल ॲसेट याचं नियोजन करताना एस-आय-पी कधी करायची, फ्लॅट कधी घ्यायचा, सोनं कधी घ्यायचं, ह्याचं कायम कन्फ्युजन असतं. हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी तुम्हाला एका चांगल्या ॲडवायझरची नक्कीच गरज असेल आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला नक्कीच संपर्क केला पाहिजे. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. आज कमवलेले पैसे उद्या गमावणार नाही, यासाठी तुमचा कष्टाने कमवलेला पैसा योग्य प्रकारे मॅनेज करण्यासाठी मी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहे. आर्थिक गुंतवणुकीच्या विविध विषयावर मी अनेक व्हिडिओज घेऊन आपल्या समोर येणार आहे. तर आपण या व्हिडिओला नक्की लाईक करा, कॉमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि गणेश देशमुख असोसिएट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.